नमस्कार मित्रांनो, आपल्या काव्यताल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मी प्रणव कापसे करत आहे. आज गुरुदेव या ग्रंथाविषयी थोडंसं सांगायचं आहे. गुरुदेव हा शिवभक्तीपरायण रजनीताई मंगळगे यांनी लिहिलेला अत्यंत उत्कृष्ट असा राष्ट्रसंत वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांच्या जीवनचरित्रावर आधारित हा ग्रंथ आहे. आणि त्यांनी इतकं सुंदर पद्धतीने अप्पांचं जीवनचरित्र या ठिकाणी प्रतिपादित केलेलं आहे. त्यांच्या अनुभवातून आलेले हे बोल आहेत. हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या अनुभवातून म्हटलेली अक्षरं आहेत. जवळपास 400 पानांचा उत्कृष्ट असा ग्रंथ आहे. आणि याच्यातला मला आवडलेला भाग म्हणजे अप्पांचा जन्म आणि मंगलगेताईंना आलेले अनुभव. अप्पांच्या जन्माच्या वेळी अप्पा त्यांच्या मातेच्या गर्भामध्ये 3 वर्ष गर्भामध्ये होते. आणि नंतर गुरुकृपेनं त्यांनी अवतार धारण केला. असे सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांच्या चरित्रावर आधारित हा गुरुदेव हा अत्यंत प्रासादिक अनुभवातून उतरलेला ग्रंथ आहे. रजनीताई मंगळगे यांना अप्पांचा जेवढा सहवास लाभला त्या सहवासाची परिपूर्ती त्यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून केली. याच्यामध्ये हे त्याचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावरती निवसंती क्षेत्रे परम पवित्रे राजुरेती रम्यस्थळे निवसंती रुजुता मृदुता समता च तथा स्वाभाविकतः ध्यायति नित्यं परम पवित्रं लिंगम निगमागम वेद्यं तं साधुं प्राणनाथं प्रणवत शिवलिंगम परमानंदम शिवलिंगम परमानंदम असा उत्तम असा श्लोक त्यांनी दिलेला आहे. आणि 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वर त्यानंतर मन्मथ माऊली आणि त्यानंतरचा जो अवतार आहे तो मन्मथ माऊलींनीच सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य स्वामीजींच्या रूपामध्ये येऊन धारण केला. आणि निज नका जागा जागा पुढे स्वधर्माने वागा हे प्रतिपादन अप्पांच्या रूपामध्ये प्रत्यक्ष मन्मथ माऊलींनीच केला आहे. यावर ठाम विश्वास बसतो तो गुरुदेव ग्रंथ वाचल्यावर. अप्पांनी केलेली हिमालयातील तपश्चर्या, अप्पांनी केलेले दीक्षा संस्कार, अप्पांनी केलेले धर्मप्रचाराचं कार्य, अप्पांनी उभारलेला अखंड शिवनाम सप्ताहाची मुहूर्तमेढ, अप्पांनी रोवलेली कपिलधार पदयात्रेची मुहूर्तमेढ अत्यंत रसाळ पद्धतीने अत्यंत सुरस पद्धतीने या ठिकाणी सांगितलेली आहे. या ग्रंथामध्ये भक्ती आहे, या ग्रंथामध्ये ज्ञान आहे, या ग्रंथामध्ये अनुभूती आहे, या ग्रंथामध्ये गुरुबद्दलची निष्ठा आहे, गुरुबद्दलचं प्रेम आहे. आणि या सर्व गुणांना एका दोऱ्यामध्ये गुंफून रजनीताईंनी या ग्रंथाची रचना केली. या ग्रंथामधून त्यांची गुरुबद्दलची असणारी निष्ठा आपल्याला प्रतिपादित होते. आणि हा असा उत्कृष्ट असा राष्ट्रसंतांचा जीवन परिचय अत्यंत विस्तृत पद्धतीने देणारा ग्रंथ तुम्ही आम्ही सर्वांनी एकदा वाचलाच पाहिजे. म्हणजे आप्पा काय होते आणि आप्पांचं जीवन कार्य काय याचा परिचय जर घ्यायचा असेल तर गुरुदेवला पर्याय नाही असं मला तरी आजच्या घडीला असं वाटतं की अप्पांच्या कार्याचा परिचय करून घेण्यासाठी गुरुदेव ग्रंथाला दुसरा पर्याय नाही. असा हा गुरुदेव ग्रंथ. आणि अप्पांनी भरपूर अनुभव भक्तांना दिले. एकदा वसमतला जात असताना त्यांना वाटेमध्ये एक अनुभव आला
मला आता नीट आठवत नाही, आपांचा रस्ता चुकला होता की काहीतरी झालं होतं, पण तेव्हा वाटेमध्ये एक माणूस भेटला आणि त्यानं मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनाला अनुसरून ड्रायव्हरनी गाडी चालवली, बरोबर वसमतला ते पोहोचले. आणि आप्पांना त्यांच्या शिष्यांनी विचारलं, हे असं तो माणूस कोण होता? तर आप्पांनी परमरहस्यातलं प्रमाण सांगितलं, तो चालेवे खडे वेचित. म्हणजे भगवान शिवच त्या ठिकाणी प्रत्यक्ष रूपानं आले होते. हा अनुभव अंगावर काटा आणणार आहे. आणि दुसरा म्हणजे रजनीताई जेव्हा अहमदपूरला होत्या तेव्हा मोटर सुरू होती आणि मोटर बंद करण्यासाठी त्या गेल्या होत्या आणि काही कारणास्तव त्या आप्पाच्या पूजेच्या रूममध्ये गेल्या आणि आप्पा त्या ठिकाणी नव्हते. आणि आप्पांना रजनीताईंनी विचारलं की असं का झालं, तुम्ही कुठे गेला होतात? तर त्यांनी ज्ञानेश्वरीतली कोणती एक विशिष्ट ओवी वाचायला सांगितली. ती ओवी वाचली की त्यांना रजनीताईंना प्रश्नाचं उत्तर भेटलं आणि आप्पांनी सांगितलं, ही योगसिद्धी आहे. असे योगसिद्धीने परिपूर्ण असणारे भक्ताचे कल्पतरू, भक्ताचे वात्सल्य मूर्ती, भक्ताची मातृमूर्ती असणारे आप्पा, त्यांचं उत्कृष्ट शब्दचित्र या चरित्र ग्रंथातून लेखिकेनं प्रतिपादित केलेलं आहे, लेखिकेनं रेखाटलं आहे. आणि त्या गुरुदेव ग्रंथाचा जो शब्दप्रसाद आहे आणि याचा आस्वाद तुम्ही घ्यायलाच हवा. म्हणून गुरुदेव ग्रंथाला एकदा तरी जीवनात हातात घ्या आणि तो ग्रंथ वाचून आप्पांच्या विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आप्पा कळून घेण्यासाठी गुरुदेव ग्रंथाला दुसरा पर्याय नाही. मी आधी सांगितल्यासारखं गुरुदेव ग्रंथाचं आधी सुद्धा एक आवृत्ती निघाली होती, पण ही त्याची सुधारित आवृत्ती आहे. सुधारित आवृत्ती रजनीताईंनी प्रकाशित केलेली आहे. आप्पांचा जन्म 1917 झाला. तो दिनांक 25 फेब्रुवारी 1917 झाला. 1920 गुरुच्या स्वाधीन झाले आणि 1925 संस्कृत शिक्षण झालं. 1927 माहेश्वरी दीक्षा मुद्रा पद्धतीने त्यांना प्राप्त झाली. 1932 वीरमठ संस्थानचे उत्तराधिकारी म्हणून ते घोषित झाले. 1938 पट्टाभिषेक कार्यक्रम संपन्न झाला. 1938 श्रावण मासातले पहिले अनुष्ठान कपिलधारी येथे संपन्न झाले. 1939 प्रथमा व्याकरण, मध्यमा, त्यानंतर काव्यतीर्थ या तीनही परीक्षा उत्तीर्ण झाले. 1939 वारद पाठशाला सोलापूर येथे अभ्यासक्रम एका वर्षात पूर्ण केला. 1939 जंगमवाडी मठ वाराणसी या मठाचा कारभार स्वीकारला. त्यानंतर 1939 काशी मठात दुसरे अनुष्ठान केलं आणि 1943 पंजाब प्रांतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत काम केलं. 1944 संघ प्रमुख श्री गोळवकर गुरुजी यांच्या बरोबर कार्य केलं. 1945 लाहोर विद्यापीठाची MBBS पदवी प्राप्त केली. 1947 स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवून त्यांना 2 वेळा तुरुंगवास भोगावा लागला. असे हे राष्ट्रसंत होते. आणि 1948 सामाजिक कार्य सोडून हिमालयात योग साधना त्यांनी केलेली आहे. 1953 हिमालयातील योग साधना पूर्ण करून महाराष्ट्रात पुन्हा आगमन केलेलं. 1955 शिवपाठाच्या आवृत्ती प्रकाशन केल्या. 1955 कपिलधारच्या पदयात्रेची सुरुवात केली. ही पदयात्रा सुरू केली असताना आप्पांच्या सोबत फक्त 20 जण होते. आणि आज कपिलधारला आपण कार्तिक पौर्णिमेला गेलो तर त्या पदयात्रेचा वटवृक्ष झालेला दिसतो. ही मनमथ माऊली आणि आप्पांची दिव्य दृष्टी, आप्पांची कृपा दृष्टी आहे. त्यानंतर 1965 परमरहस्य ग्रंथाची आवृत्ती प्रकाशित केलेली आहे. परमरहस्य ग्रंथ काय, लिंग काय, जंगम काय, गुरु काय, हे जर आप्पा नसले असते तर आपल्याला कळालं नसतं असं मला वाटतं. मनमथ माऊलींचं निजू नका जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा, हे जे ब्रीद वाक्य आहे
ते आप्पांनी सर्व जगाला सांगितलं आणि निजलेला वीरशैव जागा केलेला आहे. त्यानंतर 1979 ला मध्य दक्षिण वीरशैव परिषद मदनाळ यादगीर येथे 9वे अधिवेशन अध्यक्ष होते. त्याच्यानंतर 1979 ला गुलबर्गा येथे इंदिरा गांधी भेट वीरशैवांच्या स्वतंत्र नोंदीचे आश्वासन त्यांना दिले होते. 2001 ला संपूर्ण महाराष्ट्रभर मन्मथ ज्योत पदयात्रेचे आयोजन केले. 2004 ला कपिलधार पदयात्रेचा सुवर्ण महोत्सव साजरा केला. 2009 ला अखिल भारतीय वीरशैव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साखरखेडा येथे त्यांनी अध्यक्षपद भूषवलं. 2011 ला 75वे अमृत महोत्सवी तपोनुष्ठान भक्तिस्थळावर साजरं झालं. 2013 ला कपिलधार विकास योजना मंत्रालयीन बैठक त्यांनी घेतली. 1916 ला सरसंघचालक माननीय मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत जन्मशताब्दी सोहळा पार पडला. 2017 ला 81वे सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आणि तपोनुष्ठान श्री क्षेत्र कपिलधार येथे पार पडलं. असा अल्पसा परिचय मी देण्याचा प्रयत्न केला, परंतु संक्षिप्त परिचय जर पाहिजे असेल तर गुरुदेव या ग्रंथातून आप्पांना समजून घेता येऊ शकतं. माझ्या मतीला जेवढं समजलं तेवढं मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सुद्धा या विलक्षण ग्रंथाचा एकदा अनुभव घ्यावा आणि आप्पांच्या दिव्य शक्तीचा सुद्धा यातून अनुभव घ्यावा एवढं सांगतो. आणि हे जे प्रकाशन आहे त्या अहमदपूरचं संस्कृती प्रकाशन या प्रकाशनाद्वारे हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. या ग्रंथाचा तुम्ही सर्वांनी एकदा वाचून या शब्दप्रसादाचा अनुभव घ्यावा एवढं सांगतो. आणि पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकाच्या परिचयासोबत, एका नवीन कवितेसोबत, एका नवीन धर्मप्रचाराच्या कीर्तन प्रवचनासोबत. तोपर्यंत शिवशरणार्थ. जय शंकर.